हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा या विषयावर मी आज थोडंसं बोलणार आहे. तर मुलांचा अभ्यास हा सुरुवातीला आपण जेव्हा त्याला बालवाडीमध्ये, नर्सरीमध्ये टाकतो, त्यावेळेसपासूनच त्याला अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचं काम हे प्रत्येक आईचं असतं. कारण शाळेमध्ये काय असतं, शाळा कमीत कमी 4-5 तासाची किंवा 3 तासाची, 2 तासाची लहान मुलांची शाळा असते. पण प्रत्येक गोष्ट ही आईला माहिती पाहिजे, की शाळेत मुलांनी काय केलेलं आहे, कसा अभ्यास केलाय, काय शिकवलंय, काय नाही, हे प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना विचारलं पाहिजे. तसंच घरी आल्याच्यानंतर काय शिकवलेलं आहे, सर्व गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजे मुलांच्या आणि नंतर मग त्यांना रात्री दररोज आपण त्याचं जे काही शिकवलंय ते रिपीट केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांना काय होतं, मग सराव होतो अभ्यासाची, पण त्यांना आवड लागते. दररोज अभ्यास घ्यायचा म्हणजे घ्यायचा कंपल्सरी. मी तर सोडतच नाही आणि 5वी-6वी पर्यंत ट्युशन लावण्याची गरज काय? आजकाल सर्वच लेडीज शिकलेल्या आहेत. मोबाईल बघत बसण्यापेक्षा, स्क्रोलिंग करत बसण्यापेक्षा मुलांचा अभ्यास घेतलेला कधीही चांगला, ह्या मताची मी आहे. तर प्रत्येकाने मोबाईलमध्ये फालतू टाईम वेस्ट घालायचाच नाही. जेव्हा मुलं शाळेत जातील, पटापट कामं करायची, तुम्ही स्क्रोलिंग करा, अभ्यास करा, काय करायचं ते करा. पण जे काही करायचं आहे, ते मुलं आल्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवायच्या, मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, मुलांकडे वेळेवर लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या हातात असतं, की आपल्या मुलाला अभ्यासाचं वळण कसं लावायचं आहे. आपण काय करतो, ही बोलायला आली, जाऊ द्या अभ्यास, ती बोलायला आली, जाऊ द्या अभ्यास, याचा फोन आलाय, जाऊ द्या अभ्यास. असं अजिबात करायचं नाही. ज्यावेळेस मुलं येतात, त्यावेळेस सर्व कामं साईडला, फोन साईडला, सर्व नातेवाईक साईडला, सर्व साईडला आणि मुलांचा अभ्यासच महत्त्वाचा आहे. रेग्युलर अभ्यास घेतल्यामुळे त्यांना तशी अभ्यासाची सवय पण लागते. त्यांना माहिती असते, की आपली मम्मी जी आहे आपल्याला रागवते आणि आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे आणि रोज अभ्यास केल्यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होते आणि ते अभ्यास करायला प्रवृत्त होतात. तर आणि प्रत्येक विषयात जो विषय अवघड वाटतो, तो विषय त्यांना जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा. मॅथ्सचा विषय आहे समजा, टेबल पाठ करून घेणं, वाचता येण्यासाठी मुलांना क, का, की, की, अ, आ, इ शिकवणं. पण ज्यावेळेस आपण त्यांची जी युनिट टेस्ट वगैरे होते, आपण रेग्युलर अभ्यास घेतो आणि शाळेमध्ये जातो आणि जेव्हा आपला मुलगा शाळेमध्ये फर्स्ट वगैरे येतो किंवा अभ्यास करायला लागतो, चांगले मार्क घेतो, तर त्यावेळेस आपण शाळेत गेल्यावर जी आपल्या कामाची पोचपावती आहे ती भेटते, ते ऐकून आपल्याला प्रचंड असा आनंद होतो आणि भयानक म्हणजे आपल्या जे आपण रेग्युलर अभ्यास घेतो, त्या अभ्यासाचं सार्थक झालेलं आहे असं आपल्याला वाटत असतं. तसंच आज माझ्यासोबत झालेलं आहे. मी माझ्या हॅपीचा अभ्यास दररोज घेते, आत्मेचा अभ्यास पण दररोज घेते. पण आत्मेची जी युनिट टेस्ट झाली, तर त्याचा रिझल्ट मला काही बघायला जाऊ शकले नाही मी. तर थोड्या काही कारणास्तव पण हॅपीचा रिझल्ट बघायला मी गेले होते आज आणि गेल्याच्यानंतर जे त्या मॅडमकडून आज कौतुक होतं होतं. त्या कौतुकाच्या कामाची कौतुकाची पोचपावती ही त्याची नसून ही माझी आहे. कारण तो अभ्यास मी घेतलेला आहे त्याचा. मी एवढी भारावून गेली, एवढी खुश झाले आज तुम्हाला काय सांगू. मी कधीच एक रुपयाचा हिशोब ठेवणारी बाई. मी आज माझ्या हॅपीला माझ्या सोयीप्रमाणे जे मला जसं घडतंय तसं मी चॉकलेट त्याला घेऊन आले. मला एकाला चॉकलेट द्यायचं नव्हतं. माझ्या तिन्ही मुलांना समजा चॉकलेट घरातल्या तिन्ही मुलांना दिले. पण जे चॉकलेट आणताना जी माझ्या मनामध्ये खुशी होती, ती काही फार वेगळीच खुशी होती. खरंच मी आज खूप खुश आहे. तर प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खुश राहणं महत्त्वाचं आहे. त्या मुलाचा अभ्यास घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकडं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. मुलांचा अभ्यास रेग्युलर घ्यायचा आहे. शाळेत त्यांना रेग्युलर पाठवायचं आहे. कोणी पाहुणे येवो, बस घरी. हे आला, बस घरी. सर्दी झाली थोडीशी, बस घरी. असं अजिबात करायचं नाही. खरंच त्याचं दुखत असेल, तर तो शाळेत नाही गेला तरी चालेल, पण त्याचा अभ्यास घरी बसून आपल्याला घ्यायचा आहे. तर असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही बरं का. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.